नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची आजच्या दिवसभरातली बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज यवतमाळ दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। मोदींच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये महिला बचत गटाचा एक कार्यक्रम होणार आहे। मोदींच्या हस्ते आज विविध योजनांचा देखील शुभारंभ होईल। तर मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 4000 पोलिसांचा बंदोबस्त यवतमाळमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। 2 लाखाहून अधिक महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी गजानन उमाटे। गजानन, नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज यवतमाळ दौरा आहे। आपण बघू शकतो सभास्थळ जवळपास 47 एकरामध्ये हे भव्य असं हे सभास्थळ आहे आणि जवळपास 2 लाख महिला या ठिकाणी येणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा हा महिला मेळावा, कारण की भाजपची भिस्त आणि भाजपचा जोर या निवडणुकीमध्ये महिला आणि तरुण मतदारांवर जास्त आहे। त्यामुळे जवळपास 2 लाख बचत गटांच्या ज्या महिला आहेत त्या या मेळाव्यात आणण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि फक्त यवतमाळ वाशिम नाही तर विदर्भातल्या 10ही लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाचा हा मेळावा। आपल्याला आठवत असेल 2014 लाही लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी नरेंद्र मोदी यवतमाळच्या दाभाडी गावात येऊन गेले होते। 2019 लाही निवडणूक लागण्यापूर्वी ते यवतमाळच्या दौऱ्यावर होते पांढरकवडा येथे, आणि त्यानंतर आता 2024 ची निवडणूक काही दिवसांवर आलेली आहे आणि त्यापूर्वी पंतप्रधानांचा हा यवतमाळ दौरा आणि या ठिकाणी भव्य असा हा सभामंडप आपण या ठिकाणी बघू शकतो। वेगवेगळ्या योजना ज्या आहे त्याचा शुभारंभ आज आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान किसान योजना आहे, केंद्राची जी योजना आहे ना, महाराष्ट्र सरकारची योजना आहे, त्याचं निधीचं वितरण आज होणार आहे। मागासवर्गीयांना घराचं वितरण होणार आहे। वर्धा कळंब रेल्वेचं जे आहे त्याचा शुभारंभ होणार, वेगवेगळ्या योजनांचा शुभारंभ आहे। हा शुभारंभ असला, हा सरकारी कार्यक्रम असला तरी डोळा हा लोकसभा निवडणुकीवर आहे आणि त्यासाठीच ही महत्त्वाची सभा आपल्याला म्हणता येईल। विदर्भ हा भाजपचा गड आहे आणि भाजपच्या या गडामध्ये हा गड कायम राहावा, जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा विदर्भातल्या 10 पैकी महायुतीला मिळाव्यात। त्यामुळे हा महायुतीचा मेळावा आपण बाहेर बघितलं, सगळे महायुतीचे तिन्ही पक्षाचे झेंडे लागलेले आहे। महायुतीच्या प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि हा आगाज आहे आगामी लोकसभा निवडणुकीचा विदर्भातून आपल्याला म्हणता येईल। आणि त्यासाठी अत्यंत महत्त्वाची सभा, भाजपसाठी जो सगळ्यात महत्त्वाचा मतदार आहे, कारण की आपण बघितलं असेल गेल्या बजेटमध्ये केंद्र सरकारनं महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या, त्या सन्मान निधीचंही आज या ठिकाणी वितरण केलं जाणार आहे। त्यामुळे भाजपसाठी ही अत्यंत महत्त्वाची सभा। यवतमाळ वाशिमच्या खासदार जे आहे त्या भावना गवळी आहेत, त्यांना पुन्हा संधी मिळणार की नवीन चेहऱ्याला संधी देणार, या सगळ्या चर्चा आता यवतमाळमध्ये रंगू लागलेल्या आहेत। या चर्चेच्या पार्श्वभूमीवरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही यवतमाळ इथली सभा अत्यंत महत्त्वाची आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं यवतमाळ शहरापासून असलेल्या काही अंतरावर असलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मारकाचं जे आहे ते लोकार्पण या ठिकाणी केलं जाणार आहे। साधारणतः 2 एकर परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या या स्मारकामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा 42 फूट उंचीचा ब्रांजचा पुतळा जो आहे तो या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। त्यांचं जीवनपट उलगडल्या जावं या पद्धतीनं काही माहिती सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। नेमका हा प्रकल्प कसा आहे, आपण या ठिकाणी आपल्यासोबत अजय पाटील आहेत, जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, त्यांच्याकडून जाणून घेणार। सर, कसा हा प्रकल्प आहे, किती खर्च या एकंदरीत या प्रकल्पाला आणि काय सांगाल? सर्वात पहिले म्हणजे हा प्रकल्प आपले स्थानिक आमदार मदनभाऊ येरावार यांच्या मार्फतच या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यानुसार त्यांनीच निधी या ठिकाणी आणलेला आहे। त्यांचे स्वप्न होतं की बा अशा प्रकारचं आपल्या शहरामध्ये असावं। हा प्रकल्प जवळपास 5 कोटीचा आहे पूर्णपणे मिळून, आणि याच्यामध्ये ब्रॉन्झचा पुतळा आहे तो 41 फुटाचा आहे आणि बाकी जे स्ट्रक्चर जे आहे जवळपास 35 फुटाचा उंचाचा आहे। ते टोटल तो जवळपास 70 फुटाच्या वरती जी टोटल हाईट जाते पुतळ्याची। पुतळा बनला मुंबईला सर्कल क्रिएशन या कंपनीने बनवला आणि त्यांनी या ठिकाणी आणून 1 पीस मध्येच आपल्याला 300 टनाची क्रेन लागली आणि त्या 300 क्रेनवर आपण जवळपास 7 मिनिटांमध्ये हा इन्स्टॉल केलेला आहे या ठिकाणी। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ।